Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. सीटांसाठी मतदान झालंय आणि येत्या 4 जूनला जे आहे त्याचे निकाल समोर येणार आहेत. मात्र या सगळ्या दरम्यान चर्चेत राहिलेल्या मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे हिंगोली मतदारसंघ आणि हिंगोली मतदारसंघामधलं गणित काय म्हणतंय, एकूणच कुठले मुद्दे जे आहेत ते गाजलेले आहेत, इथलं राजकीय समीकरण काय होतं आणि जनतेचा कौल कोणाला असू शकतो, या सगळ्या मुद्द्यांवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत इथले हिंगोलीचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. आपण त्या सगळ्यांशी बातचीत करणार आहोत. सुरुवातीला मी लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी आणि ज्येष्ठ पत्रकार झाडे सर आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी पहिल्यांदा बोलूयात. सर, काय सांगाल एकंदरीतच या निवडणुकीमध्ये गेली 10 वर्षे जी चेहरा म्हणून निवडणुका झाल्या होत्या, नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर करून महायुतीनं सीटा जिंकल्या होत्या, मात्र यावेळेस काही वेगळं बघायला मिळालं? हिंगोली मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे की एक वेळ आलेला खासदार सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही. दुसरी गोष्ट, या मतदारसंघामध्ये जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचा प्रभाव आणि ते खूप गाजलं आणि त्याचे परिणाम झाले. दुसरं, शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव नव्हते आणि ही तोडफोड राज्यामध्ये जी काही झाले, पक्ष फुटाफूट, याचा जनतेच्या मनात खूप राग होता. त्याचे परिणाम या निवडणुकीत उमेदवाराला भोगावं लागतील. काय सांगाल एकंदरीतच जी काही मुद्दे राहिले चर्चेमध्ये, एकूणच तीनही उमेदवार जे होते राजकीय पक्षांचे, त्यांच्यामध्ये समान जे मुद्दे आहेत ते चर्चेला दिसत होते, त्याचा मतदानावरती किती प्रभाव? या निवडणुकीमध्ये एकतर उमेदवारीवरून बऱ्याच भानगडी झाल्या. शिवसेनेने जो विद्यमान खासदाराला उमेदवारी दिली त्याला भाजपनं विरोध केला. भाजप जे कोण उमेदवार आले ते खऱ्या अर्थानं पूर्वश्रमीचे तिन्ही शिवसेनेचेच आहेत. त्याच्यामुळे या भाजप आणि शिवसेनेमधली जी उमेदवारीवरून निर्माण झालेली हे दरी, त्याच्यामध्ये यांना एकत्र काम किती करता आलं हे निवडणूक निकालानंतर जाहीर होईल. एकंदरीतच मुद्दे जे आहेत ते शेतकऱ्यांचा मुद्दा, अनेक मुद्दे चर्चेला होते, मात्र नाराजी होती मतदारांमध्ये. टक्का घसरलाय मतदानाचा, नेमकी काय कारण असू शकतं? म्हणजे मागच्या लोकसभेच्या अनुषंगाने ह्यावेळेस 3-3.5% मतदान कमी झालंय. मतदान जरी कमी झालं असलं तरी ह्यावेळेस शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर होते आणि शिंदे गटाकडून बाबूराव कदम कोळीकर होते. जरी शेतकऱ्यांचे मुद्दे ह्यावेळेस 10 वर्षापासून नरेंद्र मोदी हे सत्तेवर आहेत, पण प्रचंड महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, शेतकऱ्यांचे प्रश्न कुठे सुटत नाहीत, लोकांमध्ये ही पण चिड होती. आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पण ह्यावेळेस स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की जे तुम्ही आरक्षण दिले त्या आरक्षणाचा आम्हाला कोणताही फायदा होणार नाही आणि आमची ती मागणी नव्हती. त्यामुळे ह्या निवडणुकीत शेतकरी असतील, जातीय गणित लावलं गेलं किंवा मग ते जातीय गणितानुसार मतदान झालं असं ग्राह्य धरता येईल? जातीय समीकरणानुसार झालेच, कारण मराठा आरक्षणाचा हा फटका बसणारच आहे तो, आणि त्या तुलनेत नागेश पाटील आष्टीकर यांना तो फायदा होणारच आहे. आणि जर आपण बघायला गेलं तर हिंगोलीमध्ये पण गोरेगावचे शेतकरी मागील अनेक दिवसांपासून पीक विम्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांची कुठे देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची कुठे दखल घेतली नाही. म्हणजे ती पण नाराजगी आहे शेतकऱ्यांमध्ये. शेतीला भाव नाही, असे अनेक मुद्दे आहेत की ह्या निवडणुकीमध्ये होते मुद्दे. ते काय सांगाल एकंदरीतच कुठले मुद्दे जे आहेत जे जास्त गाजले हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आणि त्याचा प्रभाव जो आहे तो मतदानावर झाला? प्रामुख्यानं हिंगोली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. बहुतांश या मतदारसंघामध्ये समाजातील विविध जाती समाजातील मताचं ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचं एकमेव कारण जरांगे फॅक्टर हा महत्त्वाचा होता. आणि या जरांगे फॅक्टर हे मताचं ध्रुवीकरण होण्याचे कारण म्हणजे स्थानिक जो जवळ असलेला परभणी मतदारसंघामध्ये महायुतीनं महादेवरावजी जानकर यांना उमेदवारी दिल्याच्या नंतर तिथं जी सभा झाली आणि त्या सभेमध्ये जे काही वाक्य निघाली
की मी ओबीसी आहे असं पंतप्रधानाचं जे वक्तव्य आहे ते मराठा समाजाला खास करून आवडलं नाही. कारण एक संविधानिक पदावर ते आरूढ असताना त्यांनी जे हे वक्तव्य केलं त्याचाही परिणाम बहुतांश हिंगोली लोकसभेच्या मतदानावर झालेला आहे. दुसरं सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी जे मताचं समीकरण आहे, आदिवासी, मराठा, मुस्लिम हे मतं जास्तीत जास्त प्रमाणात, प्रमाणात ही नागेश पाटील आष्टीकर उबाटा गटाचे उमेदवार यांच्याकडे गेल्याचं पाहावयास मिळते. आणि खास करून वंचितचे मतं हे महायुतीचे हे काही हमखास मिळणारी जी मतं आहेत ती जे की ओबीसी समाजाचे ते वंचितनं घेतल्याचा प्राथमिक असं दिसून येते. त्यामुळे ही लढत ही नागेश पाटील आष्टीकरांना अतिशय सोपी झालेली आहे. यावेळचं जे राजकारण आहे आपण सगळ्यांनी कव्हर केलं आहे. मतदानावेळी अनेक राजकीय मुद्दे होते, त्याचबरोबर आरक्षणाचा मुद्दा होता. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ह्या सगळ्यामध्ये आपला भाग जो आहे तो ओबीसी बहुल भाग सुद्धा मानला जातो. याचा भाजपला किती फायदा होईल, महायुतीला किती फायदा होईल? नाही, महायुतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीनं जे मराठा समाजासाठी जे आरक्षण दिलेलं आहे तर त्यांचा फायदा होईल असं. कारण प्रामुख्यानं हे न टिकणारं आरक्षण हे मराठा समाजात अगोदरपासून ती भावना होती. त्या आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागतसुद्धा मराठा समाजानं केलेलं नाही. आणि प्रामुख्यानं मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनीही आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या असं म्हटलेलं होतं. आणि खास करून एकनाथ शिंदे यांनी वाशी येथील सभेमध्ये मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याचं एक पत्र दिलं होतं. आणि त्या पत्राची प्रतारणा म्हणजे जो गुलाल उधळण्यात आलेला आहे त्याची प्रतारणा झाल्यामुळं महायुतीला त्याचा फायदा झालेलाच नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आरक्षणाचा फटका जो आहे तो महायुतीला बसण्याची चिन्ह वर्तवली सरांनी. सर, तुम्ही गेले अनेक वर्ष लोकसभा, अनेक निवडणुका तुम्ही कव्हर केल्यात. या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान कुठले वेगळे मुद्दे चर्चेला आले, कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक झाली? मुद्दे कुठल्याही निवडणुकीमध्ये आमचा अनुभव असा आहे की निवडणुकीचं जेव्हा वातावरण तापते, जेव्हा निवडणूक सुरू होती तेव्हा मुद्दे राष्ट्रीय असतात, आंतरराष्ट्रीय संबंधाचे मुद्दे असतात, ही सुरुवात होती. पण निवडणूक जसजशी जवळ येते तसतसं हे सर्कल लहान होत जाते आणि सगळ्यात शेवटी मग जाती समीकरणे पुढे येतात, स्थानिक मुद्दे समोर येतात. मग कोण उमेदवार किती मतदारसंघात वेळ देतो, त्याचे किती संबंध आहेत, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. हे शेवटच्या टप्प्यात होतं. या निवडणुकीमध्ये बाकी इतर सगळ्या मुद्द्यावरती स्थानिक मुद्दे आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मराठा आरक्षणाचा मुद्दा सगळ्या मराठवाड्यावर प्रभाव टाकणारा मुद्दा होता, त्याचा हिंगोली लोकसभेवरही मोठा परिणाम झालेला आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की मराठा समाजामध्ये बहुतांश मतं ही सत्तेच्या विरोधात गेली, बहुतांश मतं ही आघाडीच्या बाजूने गेली. तर हे स्थानिक मुद्दे ह्या वेळेला बाकी सगळ्या राष्ट्रीय मुद्द्यापेक्षा जास्त प्रभावी ठरले असं माझं मत आहे. मोदीजींच्या चेहऱ्याचं महायुतीला कितीपत त्याचा फायदा होईल असं वाटतं? काही प्रमाणावर शहरी भागामध्ये मोदीजींच्या चेहऱ्याचा काय झाला तो फायदा झाला असेल. बाकी ग्रामीण भागामध्ये लोकांनी सर्रास सांगितलेलं आहे की आमच्या सोयाबीनला भाव नाही, आमच्या शेवटी काही क्रॉप्सला भाव मिळालेत. पण ती सुद्धा लोकांची म्हणजे शासनावरती असलेली विश्वासार्हता इतकी कमी झालेली आहे की आम्ही जेव्हा लोकांना एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये विचारायचो की बाबा आता तर तुम्हाला सोयाबीन सोडून बाकीच्या ह्याच्यावरती चांगलं भाव मिळतंय, तुरीला भाव आलेला आहे, हरभऱ्याला भाव, एक खेड्यातला माणूस आम्हाला असं सांगू लागला की अहो साहेब हे भाव फक्त निवडणुकीपर्यंत राहतील. मुद्दा असा आहे की विश्वासार्हताच सगळ्या शासनकर्त्यांनी गमावलेली आहे, सगळ्या राज्यकर्त्यांनी गमावलेली आहे. म्हणून बाकी कुठलेही मुद्दे प्रभावी नव्हते. ग्रामीण भागातल्या त्यांच्या वेगळ्या समस्या होत्या. शेतीमालाला न मिळणारा भाव, दिवसेंदिवस महाग होत चाललेली शेती आणि म्हणजे हे जे अन्नधान्य वगैरे फुकट मिळतंय तर ह्यांना ग्रामीण भागामध्ये, त्याच्यामुळे रोजगारावर न येणारी माणसं, ही खूप मोठी समस्या आहे. आणि हे सगळं आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये दिसून आलं. तुम्ही अनालिसिस केलेलं आहे, काय सांगाल की एकंदरीतच यावेळेस जे आहे ते मतदारांचा कौल कोणीकडे असेल?
मतदारांनी कुठल्या मुद्द्यांवरती मतदान केलं असं वाटतं? कौल कुणीकडे? कौल ह्या आमच्या मतदारसंघापुरता महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे कौल दिसून आलेला आहे आम्हाला. अनेक कारणं आहेत त्याच्यात. मराठा आरक्षणाचा हा विषय असल्यामुळे बहुतांश मराठा मते तिकडे झाली एक. दुसरा असा, मुस्लिम समाजाचा दरवेळेला एखादा उमेदवार असतो, एखादा पक्ष असतो जी मुस्लिम मतं डायव्हर्ट होतात. ह्या वेळेला अशी कुठलीही डायव्हर्शन झालेलं नाही. मुस्लिम मतदार घरातून निघाला तर त्यांनी आघाडीच्या उमेदवाराला मतदान केल्याशिवाय परत गेलाच नाही. 2, ह्याच्याशिवाय आदिवासी ह्याच्या पूर्वीचे जे शिवसेनेचे खासदार होते त्यांनी आदिवासी असलेल्या औरंगाबादच्या त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे डीन होते त्यांच्यासोबत केलेला दुर्व्यवहार ह्या निवडणुकीमध्ये आदिवासी समाजासाठी प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता आणि त्याला व्यवस्थित एक टूल किट म्हणून आघाडीच्या आदिवासी कार्यकर्त्यांना वापरता आला. त्याचा असा इफेक्ट झाला की आदिवासी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आघाडीच्याच बाजूने होते. सर म्हणतात की आघाडीला लीड मिळेल असं त्यांचं अनालिसिस सांगते. माझ्यासोबत सोळंके सर आहेत, पुणे नगरीचे पत्रकार आहेत. सर काय सांगाल एकंदरीतच जे काही हिंगोलीमध्ये राजकीय वातावरण तापलं होतं निवडणुकीदरम्यान, इथल्या जागेवरून जो आहे तो मोठा संघर्ष बघायला मिळाला होता. महायुतीला वेळेवर उमेदवार बदलावा लागला, त्याचा कितीपत फायदा होईल? महायुतीला खरोखरच उमेदवार जे वेळेवर बदलला त्याचा नक्कीच महायुतीला थोडा फायदा होणार नाही, उलट नुकसान होणार आहे. कारण महायुतीचा जे उमेदवार दिलेला आहे तो प्रामुख्याने हा नवीन चेहरा आहे आणि लोकांनी आतापर्यंत बरेच जणांनी त्यांचं नावसुद्धा ऐकलेलं नाही प्रत्यक्षात. पण आता महाविकास आघाडी, त्या तुलनेत महाविकास आघाडीनं 6 महिन्यापूर्वीपासून तयारी सुरू केली होती. तर ही तयारी महायुतीला जमली नाही आणि तो जे ऐन वेळेला उमेदवार दिला ते नक्कीच तोट्याचा ठरेल असं मला वाटतंय. तुम्ही गेली अनेक वर्ष निवडणुका कव्हर करतायत. या निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे जे आहेत चर्चेतले मुद्दे होते? चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे होते की स्थानिकचे विकासाचे कामं होते. विकासाचे कामे फारसे झालेले नाहीत. जे जुना जे खासदार होता त्यांच्याकडून बऱ्याच लोकांची अपेक्षा होती खूप मोठी, पण त्या अपेक्षेचे बरेच जण त्या अपेक्षा भंग झाला असं बरेच जणांचं मत आहे. बरेच जणांना वाटतं की काहीतरी त्यांनी केलं नाही आणि बऱ्याच ठिकाणी त्यांचा संपर्कसुद्धा कमी राहिलेला आहे आणि हे मुद्देसुद्धा त्या निवडणुकीत राहिले आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वात जास्त राहिलेला आहे आणि त्या मराठा आरक्षणाचा मुद्दा महाविकास आघाडीला फायद्याचा ठरेल आणि महायुतीला तोट्याचा ठरेल असं मला वाटतंय. तर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे जे आहे ते यावेळेस हिंगोलीमध्ये उमेदवार निवडून येण्याचे चिन्ह जे आहे ते वर्तवले जातात. आपल्यासोबत गजाननराव लोंढे आहेत, स्वतः पुढारीचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. आपण गेली अनेक वर्ष निवडणुका कव्हर करतात. या निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्न जे आहेत ते सगळ्यांचे एकच दिसत होते. वंचित असोत, ठाकरे गट असोत किंवा मग महायुती असोत, यांचे प्रश्न जे मुद्दे जे होते एकच होते. या मुद्द्यांवरती धरून लोकांनी किती पट मतदान केलंय असं वाटतं? सर्व महाविकास आघाडीलाच फायदा होतील असं सांगत आहेत. मराठा आरक्षण आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही रोष होता असं सर्व पत्रकारांचं म्हणणं असलं तरी भाजपची महायुतीची वोट बँक म्हणून ओबीसी समाज गणला जातो. मायक्रो आणि मेजर ओबीसी समाजानं महायुतीलाच कौल दिल्याचं दिसून येतं. कारण भाजपची पक्षपाहणीची ओबीसीच्या याच्यावर दिसून आली. विशेष म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असा वादही झाल्याने, म्हणजे सुप्त संघर्ष झाल्याने ज्याप्रमाणे मराठा समाजाचे महाविकास आघाडीकडे मतदान झालं त्या विरोधात महायुतीसोबत संपूर्ण ओबीसी समाज गेल्याचे दिसून आलं. मराठा आरक्षणाचा फटका महायुतीला बसलेला दिसतोय. मात्र दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरती ओबीसी फॅक्टर यावरती काय गणित आखता येईल? हिंगोली लोकसभा मतदारसंघ ओबीसी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यापूर्वीचा इतिहास पाहिला असता उत्तमराव राठोड, राजीव सातव यांनी या ओबीसी नेत्यांनीही हिंगोलीचे नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे मोदीच्या चेहऱ्याबरोबरच ओबीसीही एकवटल्याचे या निवडणुकीत दिसून आली. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत यावेळची जी निवडणूक आहे ती जातीय समीकरणावर झाली? जातीय समीकरणावर झालीच ना, कारण मराठा आणि ओबीसी असा वाद होऊन मताचं ध्रुवीकरण झालं. परंतु ओबीसी बहुल मतदारसंघ त्याबरोबरच मारवाडी, जैन
आणि ब्राह्मण हा जो भाजपचा हक्काचा मतदार आहे तो कायम मोदीसोबत राहिल्याने इथे महायुतीच्या उमेदवाराची पार्टी जड वाटते. तर हे सगळे पत्रकार आहेत आणि एकूणच त्यांनी जे आहे आपलं अनालिसिस मांडलेलं आहे. त्या 4 तारखेला उमेदवार जो आहे तो फायनल होणार आहे. नेमका आता या जागेवरती कोणाचा झेंडा लागतो हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटीलसह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.